आमचं गाव तसं लहान, पण 200 बिराडं तरी होतं. गावात बघण्यासारखी ठिकाणं म्हणजे गावच्या देवीचं मंदिर, वेतोबाचा डोंगर एवढंच. आणि हो, एक राहिलं, पश्चिमेला असणाऱ्या जंगलातून जाणारा फरसबंदी रस्ता. हा कधी बांधला, कोणी बांधला माहीत नाही, पण आम्हा मुलांना सांगायचे एकटे तिकडे जाऊ नका म्हणून. मोठी माणसंसुद्धा पौर्णिमा आणि अमावास्येला तो रस्ता टाळायची. पण रस्ता बाकी मस्त होता असं कानावर आलं होतं. कानावर आणखीन बरंच काही आलं होतं, जसं की पौर्णिमा अमावास्येला तिकडे गेलेला माणूस बेपत्ता होतो. पुन्हा त्याच नखसुद्धा दिसत नाही. गावात आधी काही वेळा अशा केसेस घडल्या होत्या, म्हणून लोक ती बाजू त्या दिवशी टाळायचे. बाकी इतर दिवशी तो रस्ता सामान्य असतो. तर हे घडलं तेव्हा मी 9वीच्या वर्गात होतो. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला देवीची जत्रा भरते. त्यावर्षीही भरली होती. माझा मामे भाऊ विजय यावेळी खास वेळ काढून मुंबईवरून या जत्रेसाठी आला होता. सोबत त्याचा एक मित्रसुद्धा होता. आलोक नाव होतं त्याचं. आलोक मुळातच मोकळ्या स्वभावाचा असल्यामुळे आम्हा दोघांच्या मित्रमंडळीबरोबर त्याचं जमून गेलं. दोघे जत्रेच्या 2 दिवस आधी आले होते. आलोकला गाव दाखवायची जबाबदारी आम्हा दोघांवर होती. जत्रेचा आदल्या दिवशी रात्री आम्ही सगळे घराजवळ असणाऱ्या झाडाच्या पारावर बसून गप्पा मारत होतो. या आम्ही सगळेमध्ये मी, विजय, निखिल, आलोक आणि मोहन हे सगळे होते. विजय आपला नेहमीचा भूतकेतू हो. आलोक आम्हाला त्याच्या घराजवळपास असणाऱ्या तसल्या जागांना दिलेल्या भेटीचे किस्से सांगत होता. कसं असतं माहिती आहे का, ज्या पडक्या किंवा अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग्स असतात ना, त्याच्याविषयी आपल्या मनात TV सिरियल भयकथा वाचून आधीच भीती निर्माण होते. आणि तिथे घडलेल्या एखाद्या नैसर्गिक घटनेलासुद्धा आपण कसलं तरी भलतंच लेबल लावतो. आता आमच्या शेजारच्या बिल्डिंगमधील गोष्ट. त्या घरातले लोक 3 महिन्यासाठी बाहेरगावी गेले. दाराला कुलूप असूनही रोज त्यांच्या खोल्यामधले लाईट्स चालू बंद व्हायचे. वेगवेगळ्या अफवा उठल्या. मी आणि माझ्या खास मित्राने शेवटी लक्ष ठेवलं आणि खरा प्रकार समजला. त्या घरात 2-3 उंदीर शिरले होते आणि बटन्स लूज झाले होते. त्यांच्या चढ उतरण्यामुळे लाईट्स आपोआप चालू बंद होत होते. हे फक्त एक उदाहरण आहे. अशा अनेक गोष्टी आम्ही शोधल्यात. तुमच्याकडे आहे का असा काही स्पॉट? आलोकच्या त्या प्रश्नावर आम्ही सगळे खुणेने नको नको म्हणत असताना मोहन पचकला. जंगलातला फरसबंदी रस्ता. आलोक हसला. रस्ता? काय भानगड आहे या रस्त्याची? काही नाही रे, हा उगाच काहीतरी बडबड करतोय. गप्रे मोहन. मी जरा दम देत म्हटलं. आलोक मात्र जिद्दीला पेटला. शेवटी त्याला त्या रस्त्याबद्दल सांगितलं. ते त्याने हसण्यावर नेलं. म्हणजे आम्हाला तसं दाखवलं. कारण नंतर तो गप्प होता. रात्री झोपताना विजय मला म्हणाला, याची लक्षणं ठीक दिसत नाहीत उमेश. उद्या याच्यावर बारीक लक्ष ठेवायला हवं. मी त्याला होकार दिला. जत्रेचा दिवस उजाडला. दुपारी 12 वाजायच्या आधी आम्ही सगळ्यांनी देवीचं दर्शन घेतलं. संध्याकाळी 5 वाजता वेतोबाच्या डोंगराखाली लोक जमू लागले. काही खास विधी इकडे केले जायचे, पण विधीपेक्षाही आम्हाला जास्त आकर्षण तिथे असणाऱ्या दुकानाचं असायचं. आता 9वीला असूनही मला त्रिशूळ या गोष्टीचं भयंकर आकर्षण होतं. त्या दुकानामध्ये मी यावेळीही तेच शोधत होतो. विजय पण असंच काही बघत होता. आलोक मात्र या सगळ्याला कंटाळला होता. आधी ते विधी आणि नंतर दुकानं. बघता वेळ कसा गेला समजलं नाही. जे बघायचं होतं ते बघून आणि काही वस्तू घेऊन झाल्यावर आम्ही घरी परतायचं ठरवलं. पण आलोक कुठेच दिसत नव्हता. आम्ही सगळीकडे शोधलं, पण तो सापडेना. उमेश, शेवटी घोळ झालाच असावा. तो गेला बहुतेक तिकडे. आपल्याला जायला हवं. त्याला माहिती नसल्यामुळे आपण त्याच्या आधी तिकडे पोहोचू. चल लवकर. विजय पटापट पावलं उचलत म्हणाला. आम्ही जवळजवळ पळतच चाललो होतो. आलोकला विजयच्या गावी आल्यापासून तसं कंटाळवाणं वाटत होतं.
का नाही वाटणार? इथे इंटरनेट नव्हतं ना साधी मोबाईलला रेंज नाही म्हणायला. त्यांचे तिघे मित्र होते. त्यांच्याकडूनच त्याला त्या विलक्षण रस्त्याची गोष्ट समजली होती. त्याने मनाशी पक्क करून तिथे जायचं ठरवलं. विजय आणि उमेश मात्र त्याची पाठ सोडत नव्हते. त्याला संधी हवी होती. ती त्याला वेतोबाच्या डोंगराच्या पायथ्याशी मिळाली. ते दोघे दुकानात वस्तू बघण्यात गर्क असताना आलोक निघाला. चालत चालत वाट शोधत चालला होता. शेवटी त्याला जंगलाकडे जाणारी वाट सापडली. 6:30 वाजले होते. तिथून एक माणूस लगबगीने गावात येत होता. त्याने आलोकला बघितलं. ए पोरा, इथे थांबू नको आता. तुला माहीत नाही का? पौर्णिमेला 7 नंतर इकडे कोणी येत नाही ते. निघ इथून. आलोकने जरा परत जात असल्यासारखं दाखवलं आणि त्याचं लक्ष नाही हवं पाहून हळूच सटकला. तो आता जंगल आणि गाव यांच्या सीमेवर होता. त्याने पावलं जंगलाकडे वळवली. थोडं अंतर चालून गेल्यावर त्याला तो रस्ता दिसला. जणू काही जंगल आणि रस्ता याचा संबंधच नसावा असा तो रस्ता दिसत होता. एव्हाना दिवे लागणीची वेळ झाली होती. त्यामुळे चांदणं लख्ख पडलं होतं. आलोक एक पाऊल पुढे चालत होता. रस्ता जिथून सुरू होत होता तिथे पोचल्यावर त्याला ते दिसलं. तो आवासून बघत राहिला. त्याला रागिनी दिसत होती. त्यांचं प्रेम दोन्ही हात पसरून त्याला बोलवत होती. पौर्णिमेचे चांदणं, हा रस्ता आणि समोर बोलावणारी रागिनी. त्याच्या बुद्धीने काम करणं बंद केलं. त्याने एक पाऊल पुढे टाकलं. अंतर्मन आक्रोश करत होतं. आलोक, थांब, पुढे नको जाऊ. रागिनी मुंबईला आहे आणि तू तिथून काहीशे किलोमीटर दूर एका गावात आहेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रागिनीने तुला नाकारले. हा सगळा भास आहे. पण आलोकला थांबायला वेळ नव्हताच. तो एक हळूहळू रागिनीकडे सरकत होता. आलोक, आलोक, इथे धोका आहे. चल पहिला इथून. कोणीतरी कानाशी ओरडत होतं. त्याला खेचत होतं. पण समोरच्या आकर्षणाचा प्रभाव इतका जबरदस्त होता की त्याला समजायला मार्ग नव्हता की काय करायला हवं. त्याला अडवलं जाते ही मदत आहे की विरोध. तो संभ्रमित अवस्थेत उभा राहिला. समोर रागिनी होतीच, आलिंगनाला हात पसरून उभी असणारी. अचानक समोरचं दृश्य अंधुक व्हायला लागलं. हातापायातली शक्ती कमी होऊ लागली. भोवळ आल्यासारखं वाटलं आणि नजरेसमोर अंशर पसरला. मी आणि विजय अक्षरशः पळत पळत जंगलात आलो. नक्की जागा माहीत नव्हती, पण मला खात्री होती ते फार लांब नसावं. एकदाची ती जागा सापडली. आलोक तिथेच होता. तो एक पाऊल टाकत पुढे चालला होता. आम्ही जिथे रस्ता सुरू होत होता तिथे उभे राहून काय होतं हे पाहत होतो. अचानक आलोक एके ठिकाणी उभा राहिला. त्याच्या भोवताली असणाऱ्या लाद्यांच्या भेगामधून धूर बाहेर येऊ लागला. काहीतरी विपरीत घडत होतं. आता मात्र मी आणि विजयने भीती उडवून लावली आणि आलोककडे धाव घेतली. आलोक, आलोक, इथे धोका आहे. चल पहिला इथून. त्याचे खांदे धरून त्याला मागे ओढत मी ओरडत होतो. पण आलोकचा त्या दिशेला जाण्याचा आवेग भलताच होता. अचानक 2 घटना एकत्र झाल्या. माझ्या पॅन्टच्या खिशाकडच्या भागाला जोरात चटका बसला आणि आलोकचा जोर मावळून तो माझ्या हातावर कोसळला. कसाबसा त्याला उभं करतोय इतक्यात माझं विजयकडे लक्ष गेलं. तोही एका जागी स्तब्ध उभा होता आणि भलतीकडे पाहत होता. त्याला जिथे जुन्या काळातल्या नाण्यांनी भरलेलं सोनं लाकडी बॉक्स दिसत होते हे तो नंतर बोलताना समजलं. मलाही अचानक गरगरायला लागलं होतं. तो धूर वाढू लागला होता आणि मला ते दिसलं. नावाला तो मानवी आकार होता. काळोखाचा एक भाग मानवाकृती आकारात कापला तर कसा दिसेल तसा तो आकार दिसत होता. हवाही गार पडू लागली होती. ते आमच्यापासून काही अंतरावर होतं. ते जसजसं पुढे सरकत होतं तसा त्याचा आकार स्पष्ट होत होता.
डोळ्यांच्या जागी लाल ठिणग्या हातातून बाहेर आलेल्या हिरवट प्रकाशात चमकणाऱ्या नख्या, अजस्त्र सुळे. ते जसजसं जवळ येत होतं तसतसा माझ्या पॅन्टच्या खिशाकडचा भाग पुन्हा गरम होऊ लागला. तशाही स्थितीत हा प्रकार नक्की काय आहे हे बघायला मी एका हाताने आलोकला आधार देत दुसरा हात खिशात घातला. जत्रेत घेतलेलं त्रिशूळ खिशात होतं आणि ते गरम होत होतं. शुभ आणि अशुभ या दोन शक्तींच्या विरोधाची ती एक प्रतिक्रिया होती. मी महादेवाचं स्मरण करत ते बाहेर काढलं तसं ते जागच्या जागी थबकलं. माझं धैर्य ओसरायच्या आत मी विजय आणि आलोक दोघांच्या हातांना खांद्यावर घेऊन आधार देत मागच्या वाटेकडे चालू लागलो. पाठून गुरगुर ऐकू येत होती. शेवटच्या 3-4 लाद्या राहिल्या असतील. ठेच लागल्यासारखं झालं आणि हातातलं त्रिशूळ उडून रस्त्याच्या सीमेबाहेर पडलं. पाठीमागून गर्जनेसारखा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं. ते झेप घेण्याच्या पावित्र्यात होतं. पुढच्या घटना अगदी विद्युत वेगाने झाल्या. मी त्या दोघांनाही अक्षरशः ढकलून दिलं आणि स्वतःही लांब उडी घेतली. अगदी शेवटच्या क्षणाला मला त्याचा दाहक स्पर्श जाणवला. दुसऱ्याच क्षणाला मी समोरच्या गावात पडलेलो होतो. विजय आणि आलोकही बाजूलाच आडवे तिडवे पडलेले होते. त्यांना हळूहळू उठवलं. आम्ही तिघेही घराच्या दिशेने निघालो. जाता जाता मी मागे वळून पाहिलं. रस्त्याच्या सुरुवातीला ते उभं होतं. हळूहळू त्याच्या भोवती धुराची वलय उभी राहिली. धूर जेव्हा कमी झाला तेव्हा दिसलं की ती जागा रिकामी होती. आम्ही त्या सगळ्याबद्दल नंतर कधीही एक अवाक्षरही कोणाला बोललो नाही. 10वी झाल्यावर मी मुंबईला निघून आलो. त्यानंतर जत्रा आणि मोजके प्रसंग सोडले तर गावी जाणं झालंच नाही. मधल्या काळातही त्या रस्त्यावरून कोणी बेपत्ता होण्याच्या केसेस कानावर यायच्या. त्याचं काय होतं असेल याची मला पुरेपूर कल्पना होती आणि त्यामुळेच असं काही घडलं की काळजाचा थरकाप व्हायचा. 15 वर्षे होत आली त्या घटनेला, पण आजही कधीकधी स्वप्नात ते सगळं नजरेसमोरून तरळून जातं. जंगलातला तो रस्ता, त्या लाद्यामधून येणारा तो धूर आणि धुरातून कुठल्या तरी अनामितीतून येणारं ते. योगायोगाने आज हे तुम्हाला सांगताना चैत्र महिना चालू आहे. पौर्णिमा फार लांब नाही. वेग नेहमीप्रमाणे जत्रा असणार आहे आणि मी जाणार आहे. तुम्हालाही जत्रेला यायचं असेल तर नक्की या. जत्रा बघा, देवीचं दर्शन घ्या, पण त्या जंगलाकडे जायचा विचारसुद्धा करू नका. नशिबाची साथ कायम मिळेलच असं नाही. कारण पौर्णिमा आणि अमावस्येला चुकूनही तिकडे गेलात तर गोष्ट ठरलेली आहे. मोहजाल गोठवणारी हवा, गुदमरणारा धूर आणि त्या धुराच्या पडद्यामागून भक्ष्याचा वेध घेत येणारं ते. कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. धन्यवाद.